असेल किंवा आता तुम्ही ज्या बॉटलचा विषय केला, नेमकं काय त्याच्यामध्ये स्पेसिफिक तुमचं म्हणणं आहे? नॅनो युरिया आणि नॅनो DAP याच्या सकट 5 गोष्टींच्या कृषीमध्ये खरेदी करताना प्रचंड मोठा घोटाळा म्हणजे दुप्पटपेक्षा जास्त किमतीने सरकारने घेताना दाखवलं आहे. पण जे रिटेलमध्ये जी गोष्ट अक्षरशः त्याच्या अर्ध्या किमतीने अवेलेबल आहे, अशा गोष्टीत लाखो बॉटल्स खरेदी करताना सुद्धा जो मोठा घोटाळा केला आहे त्याची सगळी माहिती मी अँटी करप्शन ब्युरोला देणार आहे. त्याच्यासकट मी ते जे सप्लायर्स होते त्यांचे जे बँक अकाउंट नंबर्स आहेत ते सुद्धा अँटी करप्शन ब्युरोला देऊन त्यांच्या बँकेची पहिलं चौकशी करा, त्याच्यातनं कॅश विड्रॉल्स झालेत की नाही, त्याच्यातनं कसे ट्रान्सफर्स झालेत याची सगळी माहिती काढा आणि तिथे सुद्धा पदोपदी जिथे जिथे माझी मदत लागेल तिथे मी करायला तयार आहे. ही मांडणी मी त्यांच्या पुढे करणार आहे. ताई, तुम्ही पुरावे दिल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची किती शक्यता आहे, त्यांच्यावरती गुन्हा वगैरे दाखल होऊ शकतो का? आत्ताच्या घटकेला ना मला अँटी करप्शन ब्युरोकडनं काहीच अपेक्षित नाहीये. खरं तर सिंचन घोटाळ्यात सुद्धा मी अँटी करप्शन ब्युरोला सगळी माहिती दिली, महाराष्ट्र सदन घोटाळ्यात सुद्धा दिली. ते दोन्ही स्कॅम्समध्ये चार्जशीट होऊन सुद्धा दोन्ही स्कॅम्स बंद करण्यात आले सरकारकडनं. तर मला नेहमी वाटतं की एक ॲक्टिव्हिस्ट जीव तोडून लढतो, पण त्याचा कुठेतरी प्रत्येक येणारं सरकार या फाईल्सचा फक्त वापर करतो. तसं न करता खरंच शेतकऱ्याबद्दल काही वाटत असेल, त्यांच्या कृषीच्या पैशाबद्दल काही वाटत असेल तर त्यांचा अनादर न करण्यासाठी अँटी करप्शन ब्युरोनी नीट चौकशी करावी आणि धनंजय मुंडेंना योग्य ती शिक्षा व्हावी अशी अपेक्षा मात्र माझी नक्कीच आहे. साधारणतः किती कोटीचा सगळा घोटाळा आहे, काय नेमकं तुम्ही ट्रान्झॅक्शनच्या बाबतीत तुम्ही उल्लेख केलेला आहात, हाय ट्रान्झॅक्शन इतर काही लोकांच्या माध्यमातून सुद्धा होऊ शकतं, त्या बाबतीत काही ठोस पुरावे आहेत का? 350 कोटीचा पहिला पार्ट होता त्याच्यातला आणि दुसऱ्या टप्प्यातला जास्त होता. आणि तर आत्ताच्या घटकेला या दोन्ही स्कॅम्सची माहिती मी देणार आहे. या व्यतिरिक्त एक स्कॅमची माहिती जी माझ्याकडे ती देखील मी अँटी करप्शन ब्युरोला देणार आहे. आणि जसं मी म्हटलं होतं की आधी हा कृषी घोटाळा आहे आणि या व्यतिरिक्त महाजनकोकडनं त्यांच्या कंपनीला मिळालेली जी राख होती, जी सरळ सरळ त्यांच्या बॅलन्स शीटवर दिसते, ज्या कंपनीत आधी धनंजय मुंडे होते, त्यांचे जे राज घनवट आहेत ते देखील आजपर्यंत आहेत, वाल्मिक कराड होते, ह्या सगळ्या मंडळींमध्ये जी म्हणजे व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस नावाची जी कंपनी आहे, टर्टल लॉजिस्टिक्स नावाची जी कंपनी आहे, या दोन्ही कंपन्यांची माहिती देणार आहेत. त्याच्यात तुम्ही नुसतं त्यांच्या याच्यावरनं सुद्धा बँक स्टेटमेंटवरनं सुद्धा अँटी करप्शन ब्युरोला सगळी माहिती मिळेल. एवढंच नाही तर त्यांनी महाजनकोमधनं जी फ्लाय ॲश घेतली आणि ती इतर ब्रिक कंपनीजला विकली, एवढंच नाही तर ब्रिक कंपनीजच्या ट्रान्सपोर्टचं सुद्धा कॉन्ट्रॅक्ट हे महाजनकोकडनं धनंजय मुंडेंना मिळालं होतं. या सगळ्या गोष्टी मी आता अँटी करप्शन ब्युरोकडे मांडणार आहे. ताई, तुम्ही महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित केला की मी तक्रारी होतात, चौकशी होते, मात्र पुढं जे अपेक्षित परिणाम होणं अपेक्षित आहे ते होत नाही आहे. तुमचा ACBवरच तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेला आहे. जर ACBकडे तुम्हाला विश्वासार्हता वाटत नसेल तर पुढं केंद्रीय तपास यंत्रणा यांच्याकडे तुम्ही जाणार आहात का किंवा तुमचा पत्रव्यवहार त्यांच्याशी झाला का? माझ्याकडे आत्ता 2 पर्याय होते जे मी दोन्ही ॲज इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीज एक्सप्लोअर केले. पहिलं म्हणजे मी लोकायुक्तांना पण पत्र लिहिलं होतं, अँटी करप्शन ब्युरोला देखील पत्र लिहिलं होतं. तर दोन्ही ठिकाणून म्हणजे आता लोकायुक्तांकडनं माझं 16 तारखेला हिअरिंग आहे आणि ते मला जास्त महत्त्वाचं वाटतं आहे, कारण त्या हिअरिंगला मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, कृषी सचिव आणि DG पोलिसांचे म्हणजे महाराष्ट्र पोलीसचे DG या तिघांनाही लोकायुक्तांनी आमंत्रण दिलं आहे. तर त्यांच्यापुढे डिपोज करणं मला जास्त योग्य वाटतं आहे, कारण आत्ताच्या घटकेला अँटी करप्शन ब्युरो मात्र जे आहे ते कम्प्लिटली सरकारच्या हातातलं भावलं आहे. त्यांना हवं असेल तर त्याच्यात कारवाई होईल, त्यांना नको असेल तर त्याच्यात कारवाई होणार नाही. कारण अँटी करप्शन ब्युरो असो, ED असो, या सगळ्या यंत्रणांचा कसा गैरवापर सरकार करतोय ते आपण बघतोच आहोत. काही तक्रार तुम्ही करताय आणि तुम्ही त्यांच्यावर प्रश्नचिन्ह देखील उपस्थित करताय, मग नेमकं ही तक्रार होईल, पुन्हा मग राजकारणासाठी वापर होईल? कसं आहे की प्रत्येक गोष्टीचं एक प्रोसिजर असतं. मला जर डायरेक्टली हायकोर्टात जायचं असेल तर त्याच्या आधी हायकोर्ट नेहमी म्हणतं की तुमच्या लिगल रेमेडीज तुम्ही एक्झॉस्ट करा. तर मी DGपासनं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळ्यांना हे डिटेल्स पाठवलेत.
या व्यतिरिक्त मी सगळ्या यंत्रणांना हे डिटेल्स पाठवलेत. आता त्यांनी कारवाई केली नाही तरच मी हायकोर्टात जाऊ शकते. म्हणून मी माझे फक्त लीगल रेमेडीज एक्झॉस्ट करते. सरकारला जर गांभीर्याने कारवाई करायची असेल तर ते करतील, नाही केली तर मला हायकोर्टात जाण्याशिवाय दुसरा मार्ग उरलेला नाही आहे. पण ते जाण्याआधी सगळं जे प्रोसिजर करावं लागतं, ज्याला आपण लीगल रेमेडीज एक्झॉस्ट करणं म्हणतो, ते प्रोसिजर मी सध्या करते. तुम्ही म्हणतात की अजून एका घोटाळ्याची माहिती देणार आहात, नेमका तो घोटाळा काय आहे, त्या घोटाळ्याची व्याप्ती काय? नाही, आत्ताच्या घटकेला मी ते काहीच मांडणार नाही. मी आधी अँटी करप्शन ब्युरोला देऊन मगच ती मी माध्यमांपुढे मांडेन. विट्स हॉटेल संदर्भात तुम्ही माहिती घेऊन बोलणार होतात आज. खरं तर आतापर्यंत तुमच्याकडे काय माहिती आहे, काय सांगायला संदर्भात? नाही, काल पूर्ण दिवस आधी आम्ही विधान भवनात होतो. तो महिला आयोगाचा जो विषय होता त्याच्यात SOPs काय करायच्या, कसं ते पूर्ण स्ट्रक्चर करायचं, त्याच्यासाठी काल दिवसभर आमचा तिथे गेला. त्यानंतर मी महाराष्ट्र बार काउन्सिलमध्ये जाऊन ॲडव्होकेट विपुल दुशील